विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक गणेश कोळकर. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जी आपली दुसरी सिरीज आहे डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड कसं काढतात हे आपण शिकणार आहोत. तर हा आपला प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी ही सिरीज आणि ही फ्रिक्वेन्सी आपण बघू शकतो, कारण डिस्क्रीट सिरीजमध्ये एक सिंपल सिरीज असते आणि फ्रिक्वेन्सी असते. तर याचा आपण आता उत्तर चालू करूया. तर यामध्ये आपल्याला ग्रुपिंग टेबल करावा लागत असतो, त्याला ग्रुपिंग टेबल. कारण सिंपल सिरीजमध्ये आपण पाहिले की मोड काढत असताना ऑब्झर्वेशन मेथड आहे, आणि यापुढे जे आता डिस्क्रीट सिरीज असेल, कंटिन्यू सिरीज असेल, यामध्ये आपल्याला ग्रुपिंग टेबल आणि अनालिसिस टेबल या मेथडचा वापर करून हे कॅल्क्युलेशन्स करावे लागत असतात. तर ग्रुपिंग टेबल हा जो याचे जे नियम आहेत ते आपण ते आता एक एक बघूयात. याचा नियम असतो की ही जी दिलेली फ्रिक्वेन्सी आहे याला F1 असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर F2, नेक्स्ट F3, नेक्स्ट F4, त्याच्यानंतर F5 आणि F6. तर हे असे याचे नियम आहेत. तर हे असे आपल्याला 6 कॉलम करावे लागतात. दिलेल्या फ्रिक्वेन्सीला F1 म्हणायचं, नंतर F2, F3, F4, F5 आणि F6. ओके. तर आता लक्ष द्यायचं की ही जी पहिला F1चा नियम पहा असा आहे की दिलेल्या फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात मोठी जी फ्रिक्वेन्सी ही इंडिकेट करायची. तर बघू शकतो आपण हे 10 सगळ्यात मोठे आहेत. त्याच्यानंतर F2चा नियम असतो की ही जी फ्रिक्वेन्सी आहे दिलेली याच्या 2च्या जोड्या करायच्यात. पहा, तर ह्या 2च्या झाल्या 5 आणि 6 11. त्याच्यानंतर 8 आणि 7 15, हे 9 आणि 10 19, त्याच्यानंतर हे 3 आणि 4 7. मग असा आता हे झाल्यानंतर 2च्या जोड्यानंतर सर्वात मोठी पुन्हा फ्रिक्वेन्सी इंडिकेट करायची, ही 19 आहे. ओके. त्यानंतर F3चा नियम असा आहे की पहिली फ्रिक्वेन्सी सोडून ही सुरुवातीची 5, उर्वरित फ्रिक्वेन्सीच्या 2 जोड्या करायच्या. हे पहिली सोडून दिली म्हणजे आता हे राहिलेल्या 8 आणि 6, 8 आणि 6 14. त्याच्यानंतर हे 7 आणि 9, 9 आणि 7 16. राईट. त्याच्यानंतर हे 10 आणि 3 13. आता हे 4 उरले तिकडे, त्याला जोडी नाही म्हणून हे सोडून द्यायचं. तर आता परत ह्या जोड्या केल्यानंतर सर्वात मोठे इंडिकेट करायचे म्हणजे हे 16, हे सर्वात मोठे आहे. आता F4चा नियम असा आहे की हे ज्या फ्रिक्वेन्सी आहे याच्या 3च्या जोड्या करायच्या. तर पहा हे सुरुवातीपासून 3च्या जोड्या. तर हे पहा 5 आणि 6 11, 11 आणि 8 19. त्याच्यानंतर हे 3 9 आणि 7 16, 16 आणि हे 10 26. राईट. आता हे उरले 2 3 आणि 4. आता हे 3 जोड्या असल्यामुळे ते तिसरीला नाही व्हॅल्यू, म्हणजे ह्याच्या जोड्या होणार नाही. परत याच्या सर्वात मोठी बेरीज इंडिकेट करायची, ही 26. त्यानंतर F5 याचा नियम असा आहे की पहिली सुरुवातीची म्हणजे ही 5 ही फ्रिक्वेन्सी सोडून 3च्या जोड्या करायच्या. आता बघा, पहिली सोडून हे 3 6 8 आणि 7 14, 14 आणि 7 21. राईट. आणि हे 3 9 10 आणि 3, हे 9 आणि 10 19 आणि हे 3 22. तर हे सर्वात मोठे व्हॅल्यू ना इकडे 22 आली. आता F6 शेवटचा जो आपला आहे कॉलम याच्यामध्ये F6. तर याचा असा नियम आहे की सुरुवातीच्या ह्या 2 ज्या आहेत फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू हे सोडून द्यायच्या आणि 3च्या जोड्या करायच्या. म्हणजे हे 8 7 आणि 9. राईट. तर हे 8 आणि 7 15, 15 आणि 9 26. आणि नेक्स्ट हे 3 शेवटचे राहिलेले 10 आणि 3 13, 13 आणि 4 17. ओके. आणि हे सर्वात मोठी व्हॅल्यू याची 26. तर अतिशय सोपं ग्रुपिंग टेबलच्या माध्यमातून आपण हे आता बघितलं. आता याच्यानंतर आपल्याला ॲनालिसिस टेबल तयार करावा लागत असतो. ॲनालिसिस टेबल, विश्लेषण टेबल, हा ग्रुपिंग टेबल. तर ग्रुपिंग टेबल परत एकदा सांगतो की हा प्रॉब्लेम आहे. ह्यामध्ये 6 कॉलम 1 2 3 4 5 6. पहिला कॉलम म्हणजे F1चा नियम आहे सर्वात मोठे इंडिकेट करणे केली. F2चा नियम हे 2च्या जोड्या केल्या आपण, 5 6 8 7 9 10 आणि हे 3 7. याच्यात सर्वात मोठी बेरीज इंडिकेट केली. F3चा नियम पहिली सोडून 2च्या जोड्या केल्या, सर्वात मोठी बेरीज इंडिकेट केली. F4चा नियम 3च्या जोड्या केल्या, सर्वात मोठी बेरीज इंडिकेट केली. F5चा नियम
की पहिली फ्रिक्वेन्सी सोडून 3-3च्या जोड्या केल्या, सर्वात मोठी बेरीज इंडिकेट केली. आणि F6चा नियम आहे, पहिल्या 2 फ्रिक्वेन्सी सोडून उर्वरित फ्रिक्वेन्सीच्या 3-3च्या जोड्या केल्या आणि सर्वात मोठी बेरीज इंडिकेट केली. यानंतर जे ॲनालिसिस टेबल आपण बघणार आहोत, तर ह्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं. पहा इथं F1, F2, F3, F4, F5 आणि F6. ओके. आणि इकडे वरती जो आपली सिरीज दिलेली आहे ह्याची व्हॅल्यूज 80, 90, 100, 110, 120, 130, 140 and 150. नेक्स्ट आता बघूत हे जे आहे याचं ॲनालिसिस आपल्याला इथं करायचं आहे. तर सर्वप्रथम F1 मध्ये जे 10 आहे, तर ही सर्वात मोठी बेरीज ह्या 130 व्हॅल्यूची आहे, म्हणून याला एक मार्क्स देऊन टाकायचा. F1 मध्ये या पहा 130 याला मार्क. F2 मध्ये सर्वात मोठी बेरीज 19 आहे, तर ही कशाची आहे, हे 9 आणि 10ची, म्हणजे इकडे यायचं 120, 130 याला एक मार्क द्यायचा. हे पहा 120, 130 इथं डॅश. F3 मध्ये सर्वात मोठी बेरीज 16 आहे. F3 मध्ये 16 आहे, तर कशाची बेरीज आहे ही 7 आणि 9ची आहे, बरोबर आहे. तर मग इकडे यायचं 110, 120. हे पहा F3 हे 110, 120 हे डॅश, हे डॅश. नेक्स्ट F4 मध्ये 26 ही सर्वात मोठी बेरीज आहे, म्हणजे ही कशाची आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 3-3च्या जोड्यात हे 3 आणि हे 3, म्हणजे याची बेरीज आहे ती 7, 9 आणि 10, म्हणजे हे 110 पासून ते 130. हे पहा F4 110, 120, 130. त्यानंतर F5चा नियम आहे की 1 सोडून 3च्या जोड्या, म्हणजे ह्याची ही मोठी नाही तर 22 आहे, म्हणजे हे 3 नाही तर हे 9, 10 आणि 3, म्हणजे 120 ते 140. हे पहा 120, 130, 140 हे डॅश, हे डॅश, हे डॅश. ओके. लास्ट F6 सर्वात मोठी बेरीज आपली 26 आहे. याचा जर नियम जर ऑब्झर्व केला तर हे पहिल्या 2 सोडून 3-3च्या जोड्या आहेत, म्हणजे हे 26 याची बेरीज आहे 8, 7 आणि 9, म्हणजे हे 100 ते 120 याला मार्क्स द्यायचे आहेत. हे बघा इकडे हे 100, 110, 120 हे डॅश, हे डॅश, हे. ओके. तर आता ॲनालिसिस टेबलचं हे जे आहे याच्यामध्ये आता बघायचं कोणती जे सिरीज दिलेल्या व्हॅल्यूची जास्ती बेरीज आहे. तर हे 2, हे 4, हे 5 आली, हे 3 आहे आणि ही 4 आहे. ठीक आहे. म्हणजे आता खाली आपण लिहू शकतो की विथ द यूज ऑफ ग्रुपिंग टेबल, ओके, ग्रुपिंग टेबल अँड analysis table, it is found out that value 120 है ना, हे याची बेरीज जास्त आहे, is carrying maximum त्याला काय म्हणता येईल, मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट इज 5 टाइम्स, 5 वेळेस आहे, विच इज लार्जर दॅन ऑदर, हेन्स Z इज इक्वल टू 120. हे आपलं झालं उत्तर. आणि हेच आपल्याला लक्षात येते की ॲनालिसिस टेबलमध्ये 120 याची बेरीज सर्वात जास्त आहे, नंतर हे लहान आहेत, म्हणून आपलं जी व्याख्या आहे मोड काढण्याची ती दिलेल्या पदमालेमध्ये सर्वाधिक वेळा आपली अस्तित्व दर्शवणारा जो व्हॅल्यू आहे त्याला आपण मोड असं म्हणतो. तर ग्रुपिंग टेबल अशा प्रकारे आणि हे ॲनालिसिस टेबल या दोन्ही टेबलचा वापर करून आपण डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड शोधलं, तर हे आलं 120. तर हे झालं डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड काढण्याचं टेक्निक किंवा त्याचे जे मेथड्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं, कुठेही चुकता कामा नये. थँक्यू.